नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि सकाळी 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 बघा काय दिसतंय, कसं आहे लालम लाल. मला वाटतं लोकलमध्ये एक ठीकठाक रेटवाली ट्रिप बघायची आहे. अंधेरी ईस्ट 36 किलोमीटर, ती पण गो रिझर्वमध्ये आहे. नाही रिझर्वमध्ये नाही घ्यायचे, ॲक्सेप्टन्स रेटची वाट लागेल. ओलाला पण चालू करतो. ह्याच्यामध्ये कसं ॲटलिस्ट 18 रुपये पर किलोमीटरची रेट तरी भेटेल ना. ठीक आहे, आता बघूया. गाडीमध्ये CNG तर तसं आहे, अर्ध्यापेक्षा जास्तच आहेत. तर 3 पॉईंट. ही कुठली ट्रिप आहे? चला, खारघरची. काय वाजते रे? ए बाबा, थांब तुला बंदच करतो. चला, खारघरला जाऊया. खारघरची लोकल ट्रिप उचलली मी. 2 किलोमीटरचा पिकअप. दिवसाची पहिली ट्रिप झाली कॅन्सल. सेकंड ट्रिप बेलापूरमध्ये ड्रॉप केली. टाईम होते 7:45. आणि एक अजून एक ट्रिप मी घेतली, ती आहे मल्टी स्टॉप आहे. एक स्टॉप तर दिसला की सांताक्रूजचा होता, आणि दुसरा स्टॉप अंधेरीच्या आसपास किंवा एअरपोर्टच्या आसपास असा कुठंतरी स्टॉप आहे. 40 किलोमीटरचे 800 रुपये देतोय, म्हणून मी ट्रिप आहे ना ॲक्सेप्ट केली. जास्त विचार केला नाही की बाबा भेटतंय तर घेऊया. आणि आज प्रत्येक ठिकाणी सर्च आहे. आता आलं की या एरियामध्ये पण सर्च होता, पण तो सर्च गायब झाला. ठाणे साईडला तर भयंकर लालच आहे. सो जाऊ दे. ठाणे साईडची ट्रिप बघत होतो मी, पण मला ठाणे साईडची ट्रिप नाही भेटली. कारण तिथून जर ट्रिप भेटली असती इथून जर ठाणे साईडची, तर मग काम 25. पण जाऊ दे, आपल्याला 40 किलोमीटरचे. आतापर्यंत 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. पहिली ट्रिप ही, आणि त्यानंतर दुसरी ट्रिप ही. कस्टमर खुश झाले, बोलतात की अरे यार, माझ्या 820 रुपये दाखवले होते आणि बिल 476चा झाला. माहित नाही काय सीन आहेत. मला 40 किलोमीटरचे 800 रुपये दाखवत होता, आणि इथे मी बघतोय तिथं 35 किलोमीटर दाखवतोय. हे बघा, हे कशामुळे झालं, काय झालं मला पण नाही माहिती, बट ठीक आहे. आता मी आहे इथे ना, BKCच्या इथे ना एक विद्यापीठ आहे. कुठली विद्यापीठ आहे मला नाही माहिती, नाव विसरलो. कलिना तर नाही आहे ही, त्याच्या थोडीशी ह्या साईडची आहे. तर ना इथून आता बाहेर निघतो, आणि इथून जसं बाहेर निघल्यावरती जर BKC वरून ट्रिप लागते तर ठीक आहे, नाहीतर मग थोडासा थांबून सायन्स साईडला जायचा प्रयत्न करेन. 10 वाजून 8 मिनिटं. BKCला नाही जायचंय, कारण BKC वरून खाली आत यायला लागेल, आणि मी आत्ता जस्ट खाली आताच आलोय BKC वरून. BKCला ट्रिप नाही लागत आहे. आत्ता मागाशी आहे ना मस्त एक ऐरोली लागत होती, मॅचिंग नाही झाली. परत कुठलं होतं, मुलुंड होतं. मुलुंड ठाणे खूप जवळ आहे. मुलुंड ठाणे तसं बघायला गेलं तर ती झाली, ती पण मॅच नाही झाली. नंतर मालाडची भेटली, ती पण मॅच नाही झाली. ठीक आहे, मग आता थांबूया. पेशन्स, जे पण काय लागेल तिथूनच लागेल. आणि अजून पण आहेत. 11च्या आधी एक 400-500 वाली ट्रिप लागली ना तर काम चांगलं होईल. आपण फक्त आशा करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आता मला एक ट्रिप भेटली आहे, सायनमध्येच आहे. मी सायन्स सर्कलच्या आसपासच आहे. तर तिला गोरेगावला घेऊन जायचं आहे कस्टमरला. रेट ठीकठाक तर नाही आहे तसं बघायला गेलं तर, पण ठीक आहे. जे पण भेटतोय गोरेगाववरून. एक्सपेक्टेड आहे की मला चांगली ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर नाही भेटली. एक वेगळा हे असेल, काय म्हणतात त्याला, लुकआउट. पण एवढं एक आहे की आज आहे ना RTO वाले सगळीकडे. मार्च महिना चालू आहेत ना, तर ते RTO वाले बाबा काय सांगता येत नाही.
तो हा मला वाटते नो एंट्री आहे नाही आहे माहीत नाही, पण हा वन वे वाटतोय मला. सगळ्या गाड्या ह्या साईडला आहेत ना. हे टॅक्सीवाल्याला काय भीती काय नाही बाबा, पण मला तर भीती वाटते. कोपऱ्यामध्येच असतात नेमके ते रस्त्याच्या, आणि बोलतात सरप्राईज ये साईडला ये असं. नेस्को मध्ये पोचलो. नेस्को मध्ये मला वाटलं गोरेगाव मध्ये पाईपलाईन समथिंग असं काहीतरी होता, पण माहिती नव्हतं की नेस्को मध्ये जायचं आहे. चला नेस्को मध्ये पोचला, कस्टमरला ड्रॉप केलं. आता अंधेरीच्या आसपास जाऊ आता. जो कस्टमर होता ना, ओव्हर स्मार्ट आणि विचित्र पद्धतीचा होता. असं कुठं गाडी घुसवा सांगितले बघा. नशीब युटर्न मारायला तरी जागा होता. 18 किलोमीटरचे 24 रुपीज भेटले आणि वेळ लागला. थांबा 1 मिनिट. वेळ होते 2:19 आणि कोणत्याही प्रकारची काही ट्रिप नाही वाजत आहे. मोबाईल तापलाय, त्याला काढतो सगळ्यात पहिले. चार्जिंगवरनं बाहेर, चार्जिंगमध्ये बाहेर नाही, चार्जिंगची केबल काढली. तापल्या पूर्ण. आणि तिकडे बघा, ती बाजूने वॅगनार तिथे ॲड झाली. ही वॅगनार, ही ऑरा, पुढे वॅगनार, नंतर मग ही डिझायरच्या पाठीमागं ऑरा आहे सिल्वर कलरच्या, आणि सिल्वर कलरच्या पाठीमागं अजून एक व्हाईट कलरचा ऑरा आहे. तिकडे पण समोर 2 ऑरा आहेत. तर सगळेजण वाट बघतायत ट्रिपच्या. ट्रिप काय लागत नाहीत. मी विचार करते वाशिममध्ये जाऊ काय, कारण हा नॉन पीक टाईम आहे. मुंबईमध्ये असतो तर छोट्या मोठ्या काहीतरी वाजले तरी असते, पण नवी मुंबईमध्ये वाजेल याची काही गॅरंटी नाही. ते तर मी तुम्हाला रस्त्याच्या साईड पलीकडे दाखवलंच नाही. इकडे बघा गाड्या बघ किती उभ्या आहेत, सगळ्या टी परमिट गाड्या आहेत. इथे पण आहे, तिथे पाठीमागे पण. तर ही आहे सध्याची परिस्थिती. गाड्या घेता जरा विचार करून, नाहीतर बोंबलत बसायला लागेल. काय करू शकत नाही, खेचायचं रात्रीपर्यंत. जेव्हा पीक टाईम असेल तेव्हा तुम्ही लवकर लॉग इन करून लवकर निघा घरातून. असं केलंच तरच काहीतरी होऊ शकतो, अन्यथा नाही. मी आहे ना जागा आता चेंज करतो. आता मी विचार करतोय ना की मी थोडासा पुढे जातो, नाहीतर मग थांबतो इथेच, दोघांपैकी एक. आणि आतापर्यंत गाडी चालली 118 किलोमीटर. जस्ट असंच निघालो होतो. मी विचार केला होता की वाशीच्या आसपास पोचू आणि बघू लागतात का ट्रिप. पण जाताच एक ठाण्याची ट्रिप आहे. आईच्या गावात टाटा बाय बाय करते. हां असो, बॅक टू टॉपिक. हां, ठाण्याची ट्रिप आहे. रेट काय बघितला नाही, पटकन ॲक्सेप्ट मॅच केली. मॅचवर क्लिक केला, गोल गोल घुमल्या आणि मग टिप भेटल्या. कस्टमरचं नाव आहे राधिका. लेट्स गो. लेफ्ट साईडला कुठेतरी ब्रिजच्या खाली असणारी 100%. शेवटची ट्रिप जी आहे, मला वाटलं की प्रॉपर ठाण्यामध्ये असेल, पण ही ठाण्यामध्ये नव्हतं. इथं ठाण्यापासून बरंच ठाणा वेस्ट आहे तसं बघायला गेलं तर, आणि थोडा लांब आहे हा ठाण्यापासून. पण ठीक आहे, तशी पण ट्रिप काय भेटत नव्हती. 17 किलोमीटरचे 17.5 किलोमीटरचे 254 रुपीज भेटले, तर चांगलंच आहे. नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. आता इथून ओला चालू करतो. ओलामध्ये काही आज पण एकही ट्रिप झाली नाही आहे. इथून बघू ओलामध्ये काय लागतंय. आणि ओके, काय वाजतोय? पवई. चांगली ट्रिप भेटली ना. याला पहिले बंद करूया. रेखा, अरे आज तर मला सगळ्या पोरींचाच, म्हणजे वुमन्सच्याच सगळ्या ट्रिप भेटतात. चांगले. पोचूया कस्टमरच्या लोकेशनवर सगळ्यात पहिलं. ठाणे स्टेशन वेस्ट, मीरा भाईंदर. नवी मुंबईची जरी ट्रिप असली ना तरी पण मी स्टेशन जवळ जाणार नाहीत, कारण माझा राईट साईडचा बंपर आहे ना तिथे घासला होता. तिथे आहे ना
जागाच नाहीये जायला, तर तिथे तर मी जाणार नाही. आता टाइम होतोय 3:54 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4च वाजतात. एरिया प्रेफरन्स आता नको टाकायला, थोडासा वाट बघू. आपण आता प्रॉपर ठाण्यामध्ये आहे. सर्च कुठे आहे, कुठेच नाही. भिवंडी आणि कल्याण साईडलाच आहे. ठीक आहे, काय नाही. आणि टोटल आजची अर्निंग त्याच्यामध्ये आपण चालू करू ओलाला. ओलामध्ये बघू भेटते का काय. आणि इथेच थांबतो साईडला, तिथे मेन रोड आहे पुढे, आणि तो छोटासा रोड आहे इथे. पण गाड्या पास होतात, म्हणजे बस वगैरे पास होतात, तर मग जास्त टेन्शन नाही. बोरिवली अजिबात नाही. इथे ट्रिप लागली होती मला ओलामध्ये वाशीची, आणि त्यांनी मारली कॅन्सल. आणि याचा कॅन्सलेशन फेअर पण नाही, म्हणजे कॅन्सलेशन चार्ज पण नाही भेटला. हे बघा, आता इथून याने काम करतो, गो होम टाकून ठेवतो. 4:15 वाजलेत ना, 15 टाकून ठेवतो. 36 किलोमीटर आहे. चला भेटते का बघू. टुवर्ड्स युअर डेस्टिनेशन कल्याण. कल्याण माझ्या डेस्टिनेशन मध्ये येतो. भिवंडी, पण भिवंडी नको आपल्याला. आपल्याला पनवेल पाहिजे, पनवेल. नवी मुंबईची ट्रिप सोडून सगळ्यात येतात. कल्याण, बदलापूर, नालासोपारा, वसई विरार, अंबरनाथ, सगळ्या ट्रिप देतात. नवी मुंबईची ट्रिप सोडून सगळं A to Z. टाइम फक्त जात चाललाय, ट्रिप काय भेटत नाहीये. खारघर इस्कॉन टेम्पलची ट्रिप आपल्याला भेटली ओलामध्ये. 29 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटरचाच रेट. 30 किलोमीटर म्हणजे 20 रुपये पर किलोमीटरचा रेट. 20 रुपये पेक्षा पण जास्त आहे, काहीतरी 21 रुपये पर किलोमीटरचा रेट दाखवत होता. आणि 4:36ला निघालो, 5:40ला पोचलो. तर होतात 5:42. तर आता इथून, अच्छा प्राईम सीडनमध्ये, ओके प्राईम सीडन आहे. ठीक आहे. बघितलं नव्हतं, मला वाटलं की मिनी आहे का. तर इथून आता काय केलं पाहिजे. मी घराच्या बरंच जवळ आहे तसं बघायला गेलं तर. बघू चला, मनाचं राज्य. टोटल नाही केली आहे, टोटल केली तर काहीतरी 2,800 का 2,900च होतात आतापर्यंतचे. आणि हळूहळू ट्रॅफिक पण वाढेल प्रत्येक ठिकाणी. $2,200 हे आणि 660. तेव्हा मी कॅल्क्युलेट करतो काय लागतंय. भिवंडी 2,860 रुपये. आणि किलोमीटर किती चालली गाडी. 177. हे पण कॅल्क्युलेट मारू. 2,860 भागिले 177, 16 रुपये पर किलोमीटरचा रेट. आता याच्यामध्ये 2,860 मध्ये 1,000चा CNG काढला, त्याच्यामध्ये 270 काढला, तरी हातामध्ये 1,590 म्हणजे 1,600 रुपये राहत आहेत.
ठीक आहे, सिम्पल आहे कन्सेप्ट. आपल्याला नाही आपल्याला पनवेल साईडची ट्रिप भेटली तर खूप चांगलं होईल. एक 300-400 किंवा कळंबोली वगैरे साईडची ट्रिप भेटली तर ठीक आहे. भेटली तर भेटली, 10-15 मिनटं थांबून बघेल इथे इस्कॉनच्या इथे, नाही तर इथूनच मी डायरेक्ट कल्टी. आणि गाडी ही माझ्या मते 185-190 किलोमीटर चालू शकते, कारण इथून माझं घर थोडंफार आहे, लांबच आहे. बघू चला. गाडीमध्ये बसून बसून कंटाळा आला. आता गाडीचा लुक बघा असा दिसतोय, आणि आता बघा चेंज लगेच. कॅल्क्युलेशन केलं, 350-400 रुपये तरी बनले ना, तर आरामात 2000चा टार्गेट कंप्लीट होतो. 1590 रुपये तर दिसले. 400 रुपये. एक पनवेलची ट्रिप वाजत होती ओलामध्ये, पण ते नोटिफिकेशन करता करता ती ट्रिप निघून गेली. तर मी इथेच थांबतो इस्कॉनच्या इथे. आणि उबरमध्ये आहे तो एरिया प्रिफरन्स टाकून ठेवला आहे, तर त्याच्याने काय होईल की नवी मुंबईमध्ये ट्रिप आपल्याला भेटतील. मला थोडंसं खिचायचा माझा प्रयत्न आहे. खिचता आलं तर ठीक आहे, नाही खिचता आलं तर काही हरकत नाही. आपण प्रयत्न करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करू शकत. भावानं मी एरिया प्रिफरन्स टाकून ठेवलं आहे इथे. आणि ओलामध्ये पण गो होम टाकून ठेवलं आहे. पनवेल ते खारघरच्या मध्ये किंवा पनवेल ते बेलापूरपर्यंत आपल्याला ट्रिप लागल्यात ना एकदा 1-2, तरी आपण टार्गेट असे होऊ शकतो. गाडी इथं लावली आहे आणि मी इथं बसलो आहे, कारण कंटाळा आला गाडीमध्ये. आणि जी हीट लागते ना, नेक्स्ट लेवल आहे बाबा. इंस्टाग्राम पण स्क्रोल करू शकतो, पण माझी इंस्टाग्रामची फीड लय बेकार आहे, दाखवू नाही शकत. भावानो, खारघर इस्कॉन टेम्पलची इथे वाट बघत होतो. शेवटी आपल्याला एक ट्रिप भेटली. पनवेल बस स्टँड 13 किलोमीटरचे 277 रुपीज दिले. अरे हो रे, हां 13 किलोमीटरचे 277 रुपीज दिले. मला फेअर दाखवला होता 290, पण टॅक्स वगैरे कट करून इतके भेटले. आता मी लॉग इन आहे आणि आपला एरिया प्रिफरन्स आहे संपला. एरिया प्रिफरन्स संपला. 2 तास झाले, पण हां 55 मिनटं बाकी आहेत, म्हणजे 1 तास बाकी आहे. लॉग इन राहतो. आणि मी आता आलो आहे वडाले तलाव. इथे वडाले तलावाची इथे गाडी लावली आहे आणि वाट बघतो. टार्गेट पूर्ण होण्यासाठी फक्त 100 रुपयाची ट्रिप पाहिजे. मिळेल का 100 रुपयाची ट्रिप? ओलामध्ये माझ्या एरियातली ट्रिप होती रोडपालीची, कोणीतरी ॲक्सेप्ट केली, ठीक आहे. माझं आहे ना हल्ली डोकं दुखते हलका हलका, आणि माझी आतमधून असं मन बोलते की राहुल बस झाला, पॅकअप कर आणि चल घरी. काय करू? 7 वाजले बरोबर, 12 तास तर झाले. बघतो, थांबा, सबर. मी ऑफलाईन करतोय सगळं. मी आता चाललो घरी. कंटाळा आला नाही, डोकं जास्त दुखायला लागला म्हणून गाडी ऑटोमॅटिकली लॉक झाली. समोर व्ह्यू बघायचं आहे, हे बघा व्ह्यू. हा पनवेलचा वडाले तलाव आहे. आणि मी इथे बराच वेळ थांबलो. बराच वेळ म्हणजे 10-15 मिनटं, अर्धा तास मॅक्स. त्यानंतर डोका बोलला, भाई राहुल जा घरी, बस झाला, पॅकअप करतो मी आज. टाईम होते 7 वाजून 7 मिनिटं. गाडी बरोबर 198 किलोमीटर चालली. आणि उबरची अर्निंग दाखवतो. उबरमध्ये झाले 2500 आणि ओलामध्ये झालेत 860. किती झाले होते रे? 869, सॉरी 689. 2500 प्लस 689, ओके, मायनस 1000 रुपये.
CNG 270 आपला हे ॲप फी. एक मिनटं, हातामध्ये राहिले किती 1919 रुपये. आणि वेळ बघा, जर मी तिथे थांबलो नसतो ना तर मी 7च्या आधीच पोचलो असतो घरी. पण ठीक आहे, आलो. याला महत्त्व. 12 तासाची अर्निंग आहे ही. आणि आज तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमची अर्निंग किती झाली, स्पेशली ड्रायव्हर लोक. सो याच प्रकारे आजचा व्हिडिओ इथे संपतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, मला ओरियन मॉलचे इथे एक दादा भेटले. ते माझे कॉन्टॅक्ट नंबर मागत होते. कॉन्टॅक्ट नंबर द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तो मोबाईल नंबर आहेत ना हळूहळू सॅल्क्युलेट होतो आणि नंतर मेसेज कॉल येणं चालू राहतात कंटिन्यू. तर त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम आहे. तरी पण जे पण काय असेल ना तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज टाका मला. इंस्टाग्राम ID मी कमेंट सेक्शनमध्ये टाकून देतो. आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील मला जसं टाईम भेटेल मी तसं क्लिअर करायचा प्रयत्न करेन. आणि बाय बाय.